हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण पौष्टिक अशी रेसिपी करणार आहोत। अगदी 4 साहित्य आहेत, तुम्ही देखील बघून घ्या। मी 1 वाटी रवा घेतला आहे, 1 बटाटा घेतला आहे, 1 बीट घेतला आहे आणि थोडी तीळ घेतली फोडणीसाठी। बाकी कोरडे मसाले थोडे लागतील। बटाट्याची साल काढून घ्यायची आहे प्रथम आणि हे बटाटे मोठे मोठे पीस मध्ये रफली चॉप करा। आपल्याला वाफून घ्यायचे म्हणून आपण अख्खा बटाटा वाफवत नाही, वेळ लागून जाईल त्याला, म्हणून अगदी कमी वेळात बनणारी रेसिपी तुम्हाला मी आज दाखवत आहे। मुलांना टिफिनला द्या किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा, अगदी पौष्टिक देखील आहे। तर बीट देखील मी वरून सोलून घेतलाय बघा आणि बीटाचे देखील मोठे मोठे पीस करायचे आपल्याला। बीट आणि बटाटा मी एकत्रितपणे वाफून घेणार आहे। बीट एक मुलं खाण्यासाठी कंटाळा करतात, आपण मोठे माणसं देखील खाण्याला कंटाळा करतो, त्यावेळेस आपण बीटपासून असे छान छान रेसिपी नक्कीच करू शकतो। आता मी स्वच्छ धुवून याच्यातून पाणी काढून घेते एकदा आणि त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकले आहे। 1 चमचा मीठ, बस मिठामध्ये आपल्याला हे वाफून घ्यायचे आहेत। गॅस लावला आणि गॅसवर मी ही कढई ठेवली, झाकण ठेवून आपल्याला साधारण 8 ते 10 मिनिटांसाठी हे वाफवायचं आहे। छान वाफवलं जातं 8 ते 10 मिनिटांमध्ये। बघा किती छान उकळ फुटला आहे पाण्याला, कलर देखील चेंज झाला बघा पाण्याचा। आता हे वाफून झालेत आपले, त्यामधील मी बटाटा आणि बीट काढून घेते। पाणी तसंच राहू द्यायचं आहे आपल्याला। बीट आणि बटाटा काढल्यानंतर गाळ झाल्यावर आपल्याला तो स्मॅश करून घ्यायचा आहे बघा। 1 बीट आणि 1 बटाट्यामध्ये खूप छान नाश्ता तयार होतो हा। पावभाजी स्मॅशरच्या साहाय्याने मी सगळे स्मॅश करून घेते हे तुकडे। या प्रकारे कलर बघा मंडळी, किती छान कलर आलाय। रेसिपीला तर अप्रतिम कलर येतो। शिवाय यामध्ये कुठेही फूड कलर वगैरे वापरला नाही, हेल्दी वे मध्ये ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे मी। आता त्याच पाण्यामध्ये, हे पाणी गरम आहे, गॅसची फ्लेम चालू करायची आपल्याला आणि 1 वाटी रवा भाजलेला नाही, इथे नॉर्मल रवा घेतला आहे मी, बारीक रवा, तो देखील या पाण्यात टाकून आपल्याला घट्टसर करून घ्यायचा आहे बघा। अगदी शिऱ्याला करतो तसं, फक्त यामध्ये साखर वापरली नाही। आणि स्मॅश केलेला बटाटा आणि देखील यामध्ये टाकायचं आहे बघा आणि हे एकत्रितपणे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। गॅसची फ्लेम इथे मी मंद केली आहे। अगदी 5 मिनिटात रवा छान फुलून जातो। हे सगळं एकत्रितपणे मिक्स केल्यानंतर आपण एक वाफ काढून घेऊया या मिश्रणाची, अगदी 2 मिनिटांसाठी। आता मी दुसरी तयारी करते, हे गार होऊ देते हे सारण। गॅसवर कढई ठेवायची, कढईमध्ये थोडं पाणी टाकून एक स्टँड ठेवायचं आहे आपल्याला आणि स्टँडवरती एक गाळण ठेवायची आहे आपल्याला, कारण की हे बटाटा आणि बीटचे बॉल आपल्याला वाफून घ्यायचे आहेत बघा। तुमच्याकडे स्टीमर असल्यास त्यामध्ये देखील स्टीम करू शकतात तुम्ही। आता मी हाताला थोडे पाणी लावून छान या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल तयार करून घेते, अगदी सहज होतात हे बॉल। मुलांना देखील वेगळा असा काहीतरी प्रकार आवडेल खाऊन बघायला, त्यामुळे मस्ट ट्राय रेसिपी नक्की करा। लहानपासून मोठ्यांना सगळ्यांना छान वाटेल। नेहमी उपमा आणि पोहे खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं करून द्यायचं असतं नाश्त्याला, तर मुलं पोटभरीचा नाश्ता करतात। आता माझे सगळे बॉल छान झालेत बघा करून। आता चाळणला आपल्याला थोडा तेलाचा हात लावायचा आहे, त्यानंतर आपण हे बॉल्स चाळणीवरती ठेवूया। पुन्हा एकदा छान वाफ द्यायची आपल्याला याला। अगदी झटपट 15 ते 20 मिनिटात हा नाश्ता तयार होतो मंडळी, त्यामुळे नक्की करा तुम्ही। आता बॉलला वरून देखील मी थोडं तेलाचा हात फिरवते, जेणेकरून छान कलर येईल। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा। मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता बॉल देखील मी 5 मिनिटांसाठी वाफून घेतले बघा। रेडी झालेत आपले बटाटा आणि बीटरूटचे बॉल्स। आता हे बॉल्स मी गार करून घेते, त्यानंतर आपण त्याला तडका लावूया। अगदी सहजासहजी निघून येतात बघा, कुठे हाताला चिटकत वगैरे नाही। मी कढई घेतली, कढईमध्ये मी साधारण 1.5 चमचा तेल वापरलं आहे बघा।
तुम्ही इथे बटर देखील वापरू शकतात, तूप देखील वापरू शकतात. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि हिंग वापरणार आहोत. हे कोरडे मसाले तुम्ही तुमच्या स्वादानुसार वापरले तरी काही हरकत नाही. कढीपत्त्याची भरपूर पाने वापरली मी यामध्ये. कढीपत्त्याचा फ्लेवर छान लागतो. कढीपत्ता टाकल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा हळद, स्वादानुसार लाल तिखट आणि थोडा गरम मसाला, मी इतकं साहित्य वापरणार आहे. तुम्ही यामध्ये धने पावडर देखील वापरू शकतात, काळा मसाला देखील वापरू शकतात, कांदा लसूण चटणी देखील वापरू शकतात. हे कोरडे मसाले तुमच्या आवडीनुसार वापरायचे. आणि त्यानंतर 2 चमचे पांढरी तीळ. पांढऱ्या तिळाने छान खुसखुशीत खमंग फोडणी होते. फोडणी छान भाजली की आपण त्यामध्ये हे बटाटा आणि बीटरूटचे बॉल छान फ्राय करायचेत बघा. खूप खमंग वास येतोय घरामध्ये. दिसायलाच इतकी छान आहे ही रेसिपी मंडळी. आरोग्याला देखील छान आहे आणि चवीला देखील अप्रतिम आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा तुम्ही. रेसिपी आवडल्यास मला कमेंट करायला विसरू नका. तसेच रेसिपी ट्राय करायला देखील विसरू नका. आणि तुमची रेसिपी कशी झाली हे देखील कमेंट करून सांगा. आता हे बॉल छान आपण परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. पांढऱ्या तिळाने छान दिसत आहेत. कढीपत्त्याचा फ्लेवर देखील छान लागतो यामध्ये. आता गरमागरम आपण हे असेच खाऊ शकतो किंवा सॉस वगैरे बरोबर देखील खाऊ शकतो. मुलं आवडीने खातील. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.